सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करी अभेर सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरीन करी आज अखंड हरिनाम सोहळ्यातील नाम संकीर्तन साधनेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या कृपा आशीर्वादानं माझ्यासारख्या पामराच्या नशिबी आली। त्याबद्दल परमार्थामध्ये कोणी कुणाचा आभार मानायचं नाही, कोणीच कुणाचा आभार मानायचं नाही, पण ऋण व्यक्त केल्याशिवाय राहायचं नाही। या न्यायाने सेवा करत असताना सेवेकरता घेतलेले अभंग जगदवंदनीय महान वैष्णव संत श्रेष्ठ देवनिवासी तुकोबराया यांचा आहे, ज्याला मंगलचरण म्हणतात। पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी काय असावं, दुसऱ्या दिवशी काय असावं, तिसऱ्या दिवशी काय असावं, आता हे काय प्रत्येक वेळा सांगावं असं वाटत नाही, कारण आता बऱ्याच वर्षापासून पारायण सुरू असल्यामुळे पहिल्या दिवशी मंगलचरण असावं, जागराच्या दिवशी मागणीपर असावं आणि सांगतेच्या दिवशी काला प्रकरण ज्याला म्हणतात काल्याच्या मग हे तीन मध्ये कीर्तन करायला इकडे तिकडे हलता येत नाही। हे सोडून आधीमध्ये उपदेशपर भक्तीपर नामपर मागं पुढे इकडं चालतं। मग तुकोबरायांच्या त्या मंगलचरण प्रकरणातील हा अभंग समचरण दृष्टी विटेवरी सादरी ते ते माझे हरी वृत्ती आणि कनलगे माई कपरार्थ ते ते माझे अर्थ नको देवा समचरण दृष्टी विटेवरी सादरी। जगदवंदनी महान वैष्णव तुकोबराया त्या भगवंताकडे एक इच्छा व्यक्त करतात। पहिल्या दिवशी मागणीच, देवा तुझ्या कृपा आशीर्वादाशिवाय हातामध्ये घेतलेले हे पारमार्थिक कार्य परिपूर्णतेला जाईल, त्या कार्याची कार्यसिद्धी होईल असं वाटत नाही। त्याच्याकरता त्या भगवंताकडे मंगलात्मक मागणं, कसलं मागणं, मंगलात्मक मागणं। आता ते मागत असताना एक वस्तुनिर्देशित मंगल आहे, एक नमनात्मक मंगल आहे आणि तिसरं आशीर्वाद रूप मंगल आहे। मंगलाचे प्रकार तीन, एक आशीर्वाद रूप मंगल, लहान मोठ्या वडिलांचे आम्ही आशीर्वाद घेतो थोडक्यात। दुसरं हे मन त्या भगवंताच्या चरणावरती अर्पित करता येतं, स्थित करता येतं, मन देवाला अर्पण करणे, त्याला नमनात्मक मंगल, उलमनी अवस्थेवरती येणं। ही अवस्था अंतरंगामध्ये नांदणं, नमन नमन माझे गुरुराया, आता त्या वंदन करत असताना। आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल। आता आशीर्वाद रूप मंगल सर्वांना करता येतं, नमनात्मक मंगल सर्वांना करता येतं, पण वस्तुरूप निर्देश मात्र सर्वांना करता येत नाही। करता येत नाही असं नाही, सर्वांना करता येत नाही। का करता येत नाही तर अजून आमचा देव मानण्यामध्ये भेद आहे, अजून आमचा देव मानण्यामध्ये भेद आहे। कोण खंडोबा मानतं, कोण ज्योतिबा मानतं, येता येता सांगोड्याचा नरसोबा मानतं, तिथं आले की मसोबा मानतं, इकडं हनुमंतराया, समोर पांडुरंग परमात्मा। अजून आमच्यातलं द्वैत निवृत्त झालेलं नाही आहे। याच्याकरता वस्तू हा शब्द परमात्म्याच्या अनुसंधानाला, वस्तू म्हणजे परमात्मा, मग त्या परमात्म्याला वंदन करत असताना वस्तू निर्देश रूप वंदन ज्याला म्हणतात, अजून आमच्यातला भेद निवृत्त झालेला नाही, म्हणून वस्तू निर्देश रूप मंगल करता येत नाही। मी बऱ्याच वेळा सांगतो, आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आमच्या देवतांची संख्या किती किती कोटी, 36 काय 33, 36 करायचं नाही, 33 करायचं, 36 कळलं ना, 33 कोटी जाऊ द्या। आता ते 33 कोटी देवतांचं चिंतन करत असताना 33 कोटी राहू द्या, वेळ करायचा माळावर म्हटल्यावर म्हणायला नाही, असू द्या, ऐकून मला सगळी मिळून म्हणा म्हणजे माझंच कधी काय अडचण नाही। हा अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा
सावध होऊन भजनी लागा देव करा दैवरे. येळकोट 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 जय माता सदानंदाचा उदो उदो येळकोट सदानंदाचा येळकोट. ते वारीत चालायला तिकडं आळंदी ते पंढरपूर तिकडे आले की जेजुरी आले की कसं म्हणाच लगेच सदानंदाचा येळकोट. रविवाराला की मी आम्ही खंडोबारायाला सोडा नाही. पुन्हा सोमवार आला ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. ए भोळा शंकरा किंवा कैलासीचा देवा भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगी राजा त्याचे पायी माझे दंडवता. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. सोमवार आला की भगवान शिवशंकरला आम्ही सोडत नाही. मंगळवारला मंगळवार मंगळवार आला की त्या अनादी असणाऱ्या त्या आदिशक्तीला आम्ही सोडत नाही. बुधवाराला पुंडलिक वरदा म्हणा म्हणा श्री ज्ञानदेव बुधवार आला की पांडुरंगाला सोडत नाही. गुरुवार आला गद्द दिगंबर दैवत माझे. गुरुवारी दत्तगुरुरायाला आम्ही सोडत नाही. शुक्रवार आला की आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरी नाम. त्या अंबाबाईला आम्ही सोडत नाही. कधी शुक्रवारी. पुन्हा शनिवाराला शनिवाराला की नाव मारुतीचे घ्यावे पुढे पाऊल टाकावे पुढे पाऊल टाकावे नाव मारुतीचे घ्यावे. बजरंगबली की कधी शनिवार. पुन्हा रविवार आला. आठवड्याच्या 7 वारापैकी एकाही वाराला एकाही देवतेला आम्ही सोडलेलं नाही. पुन्हा मध्यंतरी मार्गशीर्ष महिन्यातली कोण करताय की नाही उपवास करत नाही कोण मार्गशीर्ष महिन्यातली शांबाला तर आहेच. महालक्ष्मी मातेचं व्रत करताय ना. हा सुरत चंद्रिका राणीने आपला हट्ट सोडला नाही. काठी टेकीत टेकीत राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. कुठं आली? राजवाड्याच्या मुख्य दरवाजापाशी आली. वाचून काय पाठ करून काय वाचून वाचून काय पाठ करून. दुसरी बाजू अशी आहे पाय लक्ष्मीचे हाती तिसे यावे का कुळती. लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे सतत ज्याचं पाय चेपत राहील तो भगवान विष्णू परमात्मा आहे. त्याची ती दासी आहे. त्याची ती सर्वांग काक्षिणी आहे. त्याची ती बायको आहे. कोण? लक्ष्मी माता. आता भगवान विष्णू परमात्म्याला सोडून लक्ष्मी माता कधीही बाजूला राहू शकत नाही. कोण? लक्ष्मीची आवड. कुणाची आवड? लक्ष्मीची आवड. आपली आवड काय? आपली आवड वेगळी. आणि त्या आदिशक्तीची आवड काय? भगवान विष्णू परमात्मा. नित्य नेम नामी ते प्राणे दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. कुणाजवळ ती असते? भगवान विष्णू परमात्म्याजवळ ती सतत राहत असते. मग आम्ही सेवा कुणाची करत असतो? लक्ष्मी मातेची सेवा करतो. आता लक्ष्मी मातेचं व्रत केल्यानंतर तुमच्या व्रत वैकल्यावरती ती प्रसन्न होऊन तुमच्या जीवनात येते.
येत नाहीच नाही, येते. मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारी राहते, 5व्या गुरुवारी पोळ्या खाते आणि निघून जाते. कुठे जाते ती? तिच्या आवडीचं आपण करतोय का आपल्या आवडीचं करतो? बोलायचं माझ्यावर. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळे आनंद याने सेवा करत असताना आपण आपल्या आवडीचं करत असल्यामुळं आपल्या व्रत वैकल्प्याप्रती प्रसन्न होऊन ती येते आणि अनेक जाते, येते आणि अनेक जाते. ती चिरंतर पाहिजे असेल तर ती आपल्या विष्णू भगवंतांना सोडून कधी राहत नाही. हिची सेवा केला म्हणजे आदिशक्तीची ती येईल जाईल, आणि विष्णू भगवंताची सेवा जर केला तर ती तुम्हाला सोडून कधी जाणार नाही. मग सेवा कोणाची करायची तुम्ही ठरवा, लक्ष्मीची करायची का विष्णू परमात्म्याची करायची हे तुम्ही ठरवा. पण एवढी देवता आठवड्यातल्या एकाही वाराला एकाही देवतेला आम्ही सोडलेलं नाही. मग यातला खरा कुठला? तर हे कामाटे देव 33 कोटी सांगत असताना हे कर्मकांडामध्ये गुंतले देव. या देवतांची सेवा करून तुम्हाला फल जर काही मिळणार, फलश्रुती काय? एक तर स्वर्गाची प्राप्ती होईल, नसेल तर चित्ताची शुद्धी होईल. होणार नाही असं नाही. या देवतांची सेवा करून काय होणार आहे? चित्त शुद्ध होईल. काय होईल? चित्त शुद्ध होईल. नसेल तर स्वर्गाची प्राप्ती होईल. पण ज्याला बंधमोक्ष म्हणतात, कायमचं दुखणं ज्याला म्हणतात, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद स्वरूप असलेल्या परमात्म्याची प्राप्ती. तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. सारखं सारखं मरायचं नाही, एकदाच मरायचं. हे जन्म मरणाची यरझार जर चुकवायची असेल तर ज्याची आपल्या जीवनामध्ये गरज आहे तो ज्ञानकांडातला देव आहे. कुठला कर्मकांडातला नव्हे, तो ज्ञानकांडातला देव आहे. तो ज्ञानकांडातला देव कधी मरतच नाही, कधी मरतच नाही, कधी मरतच नाही. त्या देवाची उपासना करत असताना कुठल्या ज्ञानकांडातल्या देवाची म्हणून अज्ञानी भक्ती काही कामाची नाही आहे. त्याला ज्ञानाची जोड असावी. त्याला जर ज्ञानाची जोड दिला तर तुम्ही केलेला परमार्थ असा फुलतो म्हणा, आणि संसार सदा सुखरूप होतो. सोडून काही करायचं नाही. पण धडावी यादाही जाणार नाही आणि त्याचंही चिंतन करत नाही. याच्याकरता तो ज्ञानकांडातला देव अंतरंगामध्ये कसा बसलेला याच्याकरता त्याचं मंगल करत असताना तुकोबरायांनी इथे एक इच्छा व्यक्त केली. समचरण दृष्टी विटेवारी सादरी. कुणाकडे इच्छा व्यक्त केली? देवा, ज्याचं चरण सम आहे, ज्याची दृष्टी सम आहे, जो विटेवरती उभा आहे, भक्तांच्या रक्षणार्थ अथांग असलेला संसाररूपी सागर कळून नेण्याकरता विटेवरती ज्यानं काय केलेलं आहे? कमरेवरती हात ठेवून उभा राहिलेला आहे. विटेवरती ज्याचे हात, कमरेवरती ज्याचे हात आहेत, आणि अशा असणाऱ्या त्या परमात्म्याच्या ठिकाणी माझ्या अंतःकरणाची वृत्ती ते माझे हरी वृत्ती घावू दे. आता एक सांगत असताना तुकोबरायाने इच्छा व्यक्त केली. तुकोबरायाने थोडक्यात मागणं मागितलं. मागण्याची इच्छा आपल्या अंतरंगामध्ये कधी निर्माण होते? आपल्याला दुसऱ्याकडे मागावं असं कसं कधी वाटतंय? एक आपल्याकडे ते नसावं, आपल्याकडे ते नसावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याची गरज असावी तर मागणी होत नाही. मागणीची परिपूर्णता होणे न होणे तो भाग गौण आहे. एक तर वस्तू कोणती मागायची असेल किंवा घ्यायची असेल ती माझ्याकडे नसायला पाहिजे तर आम्ही मागणार. ती आपल्याकडे नसायला पाहिजे. पण नुसती नसून चालत नाही, तर तिची आपल्या जीवनामध्ये गरज असेल तरच मागणी होती. आता मला सांगा, तुकोबरायांच्या जीवनामध्ये काय गरज होती की तुकोबरायाला इथं त्या भगवंताकडे इच्छा व्यक्त करायची पाळी आली. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती हो. काय गरज होती का? तुकोबरायाला काय मागण्याची गरज होती का? ऐश्वर्य संपन्न कुळामध्ये जन्माला आलेले तुकोबराय पण स्वतंत्र असे स्वतःहून दारिद्र्यता स्वीकारलेली. स्वीकारणं वेगळं आणि अनुभवात आणून स्वीकारणं वेगळं. मला मी दरिद्र आहे हे म्हणणं वेगळं आणि सगळे लिहिजा म्हणून वाटून झाल्यानंतर ते एक इलेक्शनला राहायचं बघा. परवा व्हॉट्सअपवरून मेसेज फिरला होता, कवा तर आमदार होईल, रान विकलं, घर विकलं, सगळं विकलं आणि आता त्याला खायला आणलं नाही, भीक मागायला लागले. ह्याला दरिद्री म्हणावं का? म्हणावं का? आता तुकोबरायांचं चिंतन करत असताना
आम्ही सदैव आम्ही कसे आहोत तुकोबरायांच्या संसाराचं जर चिंतन केलं तर आम्ही सदैव सुडके म्हणजे मोकळे. चोर सुद्धा यायला आमच्या जवळ भीतो. सांसारिक जीवन जर तुकोबरायांचं चिंतन केलं चोर सुद्धा आमच्या जवळ यायला काय होतो भीतो. आम्ही सदैव सुडके जवळ येतात चोर धाके जाऊ पुढती भिके कुत्री घर राखी दे. आमच्या घराची राखण करणारे कोण आहे? आमच्या घराची राखण करणारे कोण आहे? कुत्रे. मग घराला दरवाजा किती हजारचा असत? घराला दरवाजाच माहित मला मोकळच. तुकोबरायांचा संसार. बाईल मेली. बाईल म्हणजे बायको मेली. कुणाची? तुकोबरायांची. बरं झालं म्हणाले. बाईल मेली मुक्ती केली. बरे झाले देवा. निघाले दिवाळी धंद्यात दिवाळ निघालं तुकोबरायांच्या. बरं झालं म्हणाले. आमचं निघाल तर बरं आमची बायको मेली तर बरं झालं म्हणून म्हणू का? एका बाजूनं हा तुकोबरायांचा संसारिक जीवन हा संसारिक जीवनाचा प्रवास सुरू होता आणि तो प्रवास संसारिक प्रवास करता 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 त्या भगवंताकडे इच्छा व्यक्त केली. अथक प्रयत्न केला संसार सुखा करता पण त्यातून सुखाचा कोण कधी अनुभवायला आला नाही. पण वास्तवता अनुभव आले अंगात या जगा त्यांना आलेला अनुभव जगताच्या कल्याणाकरता तुकोबरायांनी प्रतिपादन केला. या जगताकडे एक दृष्टिक्षेप टाकला आणि दुःखानं होरपळणारे हे सगळे जगत ज्यावेळी त्यांनी बघितलं तर जगताच्या कल्याणा संतांच्या विरोधी. तुकोबरायांना वास्तविकता अनिष्ट निवृत्ती काय करून घ्यायची नव्हती, इष्ट प्राप्ती करून घ्यायची नव्हती. तरी सुद्धा त्या भगवंताकडे इच्छा व्यक्त केली. समचंद्र दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तुकोबरायांच्या जीवनामध्ये अनिष्टाचा तर विषयच नव्हता महाराज. अनिष्टाची निवृत्ती झाली की इष्टप्राप्ती ठरलीच असते. ज्यांच्या जीवनामध्ये संकल्प हीच सिद्धी होती, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या मुखामध्ये किंवा त्यांच्या मनामध्ये संकल्प यावा, संकल्प आल्या आल्या परिपूर्णता कशी झाली हे कळायचं नाही. संकल्प हीच सिद्धी. त्यांचं नाव आहे तुकोबर आहे, त्यांचं नाव आहे ज्ञानोबर आहे, त्यांचं नाव आहे वैष्णव. मग त्याला काय इच्छा करायची गरज होती का? ज्ञानोबरायांनी जर चिंतन केलं रेड्याच्या कुणाला रेड्याला कृतार्थ हाताचा स्पर्श झाला. ज्ञानोबरायांच्या रेड्याला कृतार्थ हाताचा स्पर्श झाला. किती वेळा झाला? एकदाच झाला महाराज. हात झाल्या काय एक वर्षभर लागलं की वेद बोलायला रेड्याला हात लागल्यानंतर एक वर्षानं रेडा बोलला का? ज्या क्षणाला स्पर्श झाला त्याच क्षणाला तो रेडा वेद बोलला. भिंतीवर ते भिंतीला चल भिंती असं ज्यावेळी म्हणायला लागले तेव्हा भिंतल्या म्हटल्या चालायला लागली का थांब जरा अनेक 2 वर्ष जाऊ द्यात म्हटली ती. ज्या क्षणाला मनामध्ये संकल्प आला त्या क्षणाला त्या संकल्पाची परिपूर्णता झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचं नाव आहे संत, त्यांचं नाव आहे वैष्णव. इतकी त्यांच्या जीवनामध्ये परिपूर्णता असताना त्यांनी इच्छा केली कुणाकडे? देवाकडे इच्छा केली. समचरण दृष्टी वेटीवरी साजरी तेथे माझे हरती वृत्ती राहो. वर्णन देवाचंच या अभंगामध्ये कुठे भगवंताचं नाव आलेलं आहे. अरे बाबा समचरण दृष्टी विटेवरी साजरी त्याचं वर्णन केलं. पण वर्णनाचं चिंतन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी त्या वर्णनातून काय सिद्धीला येतं ते वर्णन कुणाचं आहे? भगवंताचं म्हणजे पांडुरंग परमात्म्याचंच वर्णन आहे, विठ्ठलाचंच वर्णन आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझे हरी वृत्ती राहो हे सांगत असताना नवीन लग्न झालं. 5 दिवस नांदायला गेले. नांदून घराकडे आले. माहेर आल्यानंतर त्याच्या मैत्रिणीने विचारलं काय तुझा नवरा काय करतो? ते म्हणले इंजिनियर आहे. मग यायला सांगितले काय नाहीस? यायला सांगितले काय नाहीस म्हणूपर्यंत म्हणजे येतील आज दुपारी. ही आज काल गेल्या दुसऱ्या दिवशी लगेच येतील दुपारी. आणि ती रस्त्याकडे असं एक लावून आता माझे नवरा येते, आता माझा मिस्टर येईल, आता माझे त्यांनी येतील वाट बघत डोळे लावून रस्त्याकडे बसली मैत्रिणीसह. तेवढ्या 4-5 जणांच्या गाडीचा आवाज यायला समोर बघितल्याबरोबर काय ग तुझ्याच गावची दिसतात का?
कोण म्हणते आता तिला काय माहिती असणार, 5 दिवस मानले कोण आहेत कुठले. त्यामध्ये तिनं आपला नवरा हळूच इकडे तिकडे टकलो बघितला, आमचे त्यांनी कुठे दिसतात का. आणि मग लांबच बघितल्यानंतर त्या शेजारच्या मैत्री म्हणाल्या, काय ग तो निळ्या शर्टचा आहे तो तुझा नवरा का. मग त्याच्या बाजूला आहे तो काळा शर्ट घातलेला काला कलुटा जादूगार तो आहे का. मग त्याच्या साईडला भगवा ड्रेस घातलेला तो का. तिने हसल्याने पळून गेली. आता यांच्या लक्षात आलं की भगवा शर्ट घातलेला हा तिचा नवरा आहे. कशावरून ओळखलं, त्याच्या शर्टाचं वर्णन केल्यावर खतकन हसल्याने पटकन पळून गेली, लाजली. तेवढ्यावरून ओळखली हा तिचा नवरा आहे. तिथं नवऱ्याचं नाव सांगितलं तर वर्णन केलं होतं. तसंच इथं कुठेही भगवंताच्या नावाचा उल्लेख केलेला नाही, पण वर्णन मात्र भगवंताचंच, पांडुरंग परमात्म्याचंच, विठ्ठलाचंच वर्णन. आता ते वर्णन करत असताना इथं समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तो सर्वांगानं नटलेला. समचरण म्हटलं की सगुण साकार रूपाने नटलेला, समदृष्टी म्हटलं की निर्गुण निराकार. आणि या सगुणाचा आणि निर्गुणाच्या दोन्हीचा समन्वय साधलेला सगुण साकार आणि सगुण निराकार या दोन्हीचा समन्वय, सगुण निराकाराचं वर्णन करत असताना समचरण दृष्टी विटेवरी साजरी. म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुकोबारायांना वास्तविकता अनिष्टही काही इच्छा नव्हती, अनिष्ट त्यांच्या जीवनामध्ये नव्हतंच. आणि इष्ट प्राप्ती करून घ्यावं म्हटलं तर प्राप्त करून घ्यायची काही इच्छाही ज्यांच्या जीवनामध्ये काम नाही, झालं पाही रिकामा फावल्या त्या करू चेष्टा. काम नाही, काम नाही कोण म्हणताय तुकोबर आहे. आता काय काम नाही, काम नाही. तिथं हिथं आता तुम्ही आलाय काय काम नाही म्हणून आलाय का काम हाय म्हणून आलाय. तिथं आपण आलोय तुकोबरायने 2 शब्द घातले, काम नाही, काम नाही. आता पहिल्या काम नाही या शब्दानं सांगितलं की आमच्या जीवनामध्ये प्राप्तव्य काय शिल्लक राहिलेलं नाही. आणि दुसऱ्या काम नाही या शब्दानं सांगितलं आमच्या जीवनामध्ये आता कर्तव्य काय शिल्लक राहिलेलं नाही. प्राप्तव्य शिल्लक नाही, कर्तव्य नाही म्हणजे कर्मक नाही, आणि कर्म नाही याच्या अर्थे ज्याच्या फलारंभाला भोगायला अजून सुरुवात झालेली नाही किंवा होणार नाही असं संचित सुद्धा काही निर्माण होणार. असे असणारे तुकोबराय त्यांच्या जीवनामध्ये काहीच कमतरता नव्हती. विवेकाचा वैरागीशील पुतळा म्हणजे तुकोबराय. आता त्या तुकोबरायाने त्या भगवंताचं वर्णन करत असताना, त्या परमात्म्याचं चिंतन करत असताना एक बऱ्याच वेळा सांगतो मी, देवाला बघायचं असेल तर सगुण साकाराला बघा, देवाला पाहायचं असेल तर सगुण निराकाराला पहा, आणि व्हायचं असेल तर निर्गुण निराकार व्हा. देवाच्या 3 रूपाचं चिंतन करावं लागेल. कळत नाही सगुणी बसता निर्गुणी पावलो विकल्प धरिता जीवा जरी. सगुणाला स्वीकारल्याशिवाय निर्गुणापर्यंत जाता येत नाही. पण सगुणाची सेवा करावी लागते. सगुणाची काय करावी लागते, सेवा करावी लागते. आणि जोपर्यंत सेवा होत नाही तोपर्यंत मेवा खायला मिळत नाही. सेवा ते उच्चारी आपल्याला सेवा करावी लागते, सगुणाची सेवा. मग सगुण उपासना करत असताना त्या भगवंताचं यथार्थ रूपाने चिंतन करावं. देवा तो आज षोडोपचार कसा सजलेला आहे. पूजा करत असताना, यथासांग पूजा करत असताना, त्या विटेवरती असलेल्या त्या परमात्म्याचे चिंतन करत असताना, जो जगताला अधिष्ठान रूपाने व्यापक आहे, तो मूळचा ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कंब, त्या ज्ञानाला हात पाय फुटले आणि येऊन नरदेहाशी तुम्हा मज्जर जीवाच्या उद्धारा करता इथे विटेवरती आले. येत असताना पंढरपुरामध्ये कसं आहे ते, पंढरपुरामध्ये जो आहे तो कसा आहे, स्वयंभू आहे. पण एकटा आहे का, रुक्मिणी आई साहेबांच्या समवेत आहे, एकटाच आहे तो. आणि आई साहेब कुठे आहे, पाठीमाग आहे. ती माया कुठे आहे, पाठीमाग आहे. ती पुढं पांडुरंग परमात्मा आहे. त्याला ते म्हणते अकेले अकेले कहा जा रहे हो. कुठं चाललाय जाऊ. मायाविषयीच्या चैतन्याने
मंडित असलेली ती त्रिगुणात्मक असणारी स्वतःहून विलक्षण, नाही म्हटलं तर दिसल्याशिवाय राहत नाही, आणि कुठं आहे म्हटलं तर दाखवता येत नाही, जी अनिर्वचनीय असणारी ती आदिशक्ती, हा एकटा काय करू शकत नाही, एकटा कायच करू शकत नाही. मला त्याला मायेचा संग झाला की त्याला ईश्वरी संज्ञा मिळते, आणि मग सगुण साकार रूपाला तुम्हा अम्मा करता कटेवर कर ठेवून उभा राहिल्याशिवाय तो राहतोच. तो परमात्मा त्याचं वर्णन करत असताना मूळचा कसा होता, तो मूळचा त्याचं वर्णन केलं. आनंदद्वय नित्य निरामय, आनंदद्वय नित्य निरामय, जे का निज जगताला अधिष्ठान रूपाला व्यापक असणारा ते, हे लांबच दाखवण्याकरता ते तो ती ते, जवळच दाखवण्याकरता ही हा हे, अनेकातून एक दाखवण्याकरता ते, जगताला अव्यक्त निराकार नाही जसे आकार, जेतुनी चराचर हरी शिव जैसा, व्यापक रूपाला जगताला अधिष्ठान रूपाला व्यापक त्याला भरलेलं ते, सगुण साकार रूपाला नटलं ते, हे कसं आहे आनंद. तुमच्या माझ्या ठिकाणी नांदत असलेला आनंद हेच त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. तुमच्या ठिकाणचा आनंद वेगळा आणि माझ्या ठिकाणचा आनंद वेगळा असं काय नाही आहे. तो सर्वत्र सदा सम आहे, सगळीकडे सारखाच आहे. तुमच्या ठिकाणी वेगळा आणि माझ्या ठिकाणी वेगळा असा नाही आहे. आनंद हे पद घातलं तिथे, त्याचं स्वरूप आनंद. अद्वय, अद्वय म्हणजे याच्यासारखा दुसरा नाही. कुणासारखा? याच्यासारखा दुसरा नाही. दुसरा नाही म्हणजे अव्यक्त, व्यापक त्याला भरलेलं, व्यापक त्याला भरलं म्हणजे दुसरा नाही. दुसरा म्हणलं तर आणि कोणतं आहे असं कसं, याच्यासारखा दुसरा नाही. एकमेव अद्वितीय ब्रह्म ज्याला म्हणतात तो. नित्य का म्हटलं तर तिन्ही कालामध्ये तोच आहे, आणि तिन्ही कालामध्ये सांगत असताना जागृतीमध्ये तोच आहे, स्वप्नामध्ये तोच आहे, सुषुप्तीमध्ये सुद्धा तोच आहे, उत्पत्तीपूर्वी तोच होता, स्थितीकाली तोच आहे, आणि नाशानंतर सुद्धा त्याच परमात्म्याची व्याप्ती भरलेली आहे. त्याचा परिहार दिला. पहिले कोठे पहिले कोठेच नव्हते काही, काहीच नाही. चंद्र सूर्य तारा अवघे शून्याच होते पाय, कानोबा तेरे ते एक ढालगज निर्माण झाले ग. उत्पत्तीपूर्वी तोच होता. या जगताची उत्पत्ती ज्यावेळी झाली त्यावेळी तोच होता, स्थितीकाली तोच आहे, आणि नाशानंतर सुद्धा त्याचीच व्याप्ती आहे. म्हणून त्याला नित्य म्हटलं. कोणत्याही क्रियेने त्याचा बाध करता येत नाही. म्हणून अविनाशी असणारा, अक्रिय असणारा, विभव असणारा, सकल जगताला, जगत ज्याच्यापासून उत्पन्न झालं म्हणून कारणासह कार्याची निवृत्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जन्म मरणाची निवृत्ती होत नाही. कार्यासह काय व्हायला पाहिजे, कारणाची निवृत्ती व्हायला पाहिजे. हे जगत हे त्या परमात्म्याचं कार्य आहे, आणि त्याला कारण असणारा तो परमात्मा. या कार्यासह कारण सुद्धा तिथं ज्यावेळी लोप पावलं जातं ती परमात्म्याची आनंद ही अवस्था आहे. ते भगवंताचं स्वरूप आहे. बघा, आमचं कार्य तर संपतंय नाही तर कारण तर शिल्लक नाही. जाऊ दे. म्हणून सांगत असताना असा असणारा तो आनंद अद्वय नित्य निरामय. कसा आहे तो? निरामय. निरामय म्हणजे त्याचं जगाला आवरण नाही, त्याला मात्र कोण आवरण करू शकत? जगाला आवरण कुणाचं आहे?
भगवंताचा आहे, त्या परमात्म्याचा आहे, त्या परब्रह्माचा आहे. त्याला आवरण कुणाचं आहे? त्याला आवरणच नाही म्हणून निरामय त्याचं स्वरूप सांगितलं. आनंद, अद्वय, नित्य, निरामय असा असणारा जे का निज ध्येय कुणाचे? योगियांची, योगीच्या परमपदाची अपेक्षा ठेवतात, ज्या सुखाचा आनंद भोगण्याकरता त्या भगवंताचं चिंतन करतात. आता ते चिंतन करत असताना त्यांची इच्छा आहे असा असणारा आनंद, अद्वय, नित्य, निरामय असणारे जे स्वरूप आहे ते तुम्हाला कळून देण्याकरता मूळचं सगुण साकार रूपानं नटलं. ते हे समचरण सागरी विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप पहा. देवाला पाहणे वेगळं आणि बघणे वेगळं. इथं आल्यानंतर आम्ही पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे, घेतले नाही? घेतले ना? बरं, इकडं हनुमंतरायाचं घेतले की नाही? आल्यानंतर देवळात जाऊन आलोय ना. त्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती हार कुठल्या फुलांचा आहे सांगता मला? याला बघणे म्हणावं. त्याला काय म्हणावं? तिथे गेल्यानंतर नित्य नियमाप्रमाणे आपण जायचं, विधीनं जायचं, दर्शन घ्यायचं. देवाकडे सुद्धा आम्ही बघत नाही, बघतो, पण अंतरात्म्यामध्ये आहे का आमचा तो परमात्मा? त्याला जाणण्याकरता आम्ही प्रयत्न केला का? याला बघणे म्हणावं. पाहणे त्याला म्हणावं. पाहता पाहणे दुरी चारोनिया, पाहणारा पाहण्याची क्रिया, आणि ज्याला पाहायचा आहे तो या तिन्ही त्रिपुटीचा जिथं बाद केला जातो त्याला म्हणावं देवाला पाहणे. असं आमचं पाहणे आहे का? पाहणारा पाहण्याची क्रिया आणि ज्याला पाहायचा आहे तो, हा तिन्हीचा पण तिथं बाद व्हावा असं होतंय आमचं बघणं. आम्ही देवाला स्थूल रूपामध्ये बघतो महाराज. आता जे बाह्यांगाने बघतोय ते स्थूल रूपानं बघत असतो. असं आहे तसं आहे. साक्षी रूपानं स्थूल नंतर सूक्ष्माकडे आम्ही जायचंच नाही, आमच्या अंतःकरणाची वृत्ती जातच नाही. म्हणून मगाशी सांगितलं त्या परमात्म्याला यथार्थ रूपाला जाणण्याकरता आपल्या अंतरंगाची बुद्धी कशी पाहिजे? शुद्ध पाहिजे. शुद्ध बुद्धीच्या माध्यमातून त्याला जाणता येतं. माऊलींचा परिहार मगाच सांगितलं तुम्हाला. माऊली म्हणाला मनाची नखी न लगे, डोळ्यांची दृष्टी न रेगे, ते इंद्रिया की जोगे. मनाचं नख सुद्धा त्या परमात्म्याला पाहण्यापर्यंत पोहोचत नाही. डोळ्यांची दृष्टी तिथपर्यंत पोहोचत नाही. एवढा सूक्ष्म दृष्टी तो या इंद्रियांच्या माध्यमातून जाणता येईल का? एक पर्याय. दुसरा पर्याय माऊलींचाच आहे, बुद्धी निश्चय आत्मज्ञान. त्याच बुद्धीच्या माध्यमातून त्याला यथार्थ रूपाला जाणता येतं, दुसरं कशाने जाणता येत नाही. म्हणजे 16व्या अध्यायामध्ये पहिल्या श्लोकाला भगवंताच्या दैवी गुणांचं चिंतन करत असताना मी प्रवचनामध्ये सांगितलं, तुम्ही नव्हता, सत्व संशुद्धी. आमची बुद्धी अशुद्ध आहे. सत्व हा शब्द तिथं शुद्ध बुद्धी करतात. शुद्ध बुद्धी, सत्व संशुद्धी. सत्व म्हणजे बुद्धी. शुद्ध बुद्धी आमची आहे का? शुद्ध बुद्धी आहे का? शुद्ध बुद्धीचे घालून शुद्धासन. आमची बुद्धी शुद्ध नाही. तिथे येताना पट्टी बिट्टी मागेल तर काय करायचंय? अशुद्ध बुद्धी जाईल. इथं येताना पारायला सुरू झालं, या बरं का, या बरं का म्हटल्यावर तिथं जबाब लांबच बघायचं. कोण म्हणाला आहे, काय करतोय, कसं जाय, आत यायचं. इथं येणाऱ्या प्रत्येकाला ठरवावं की माझ्या जीवाचा म्हणजे आपल्या जीवनाच्या उद्धाराकरता, आपल्या जीवनाच्या आत्मकल्याणाकरता मला भगवंताच्या दरबारामध्ये द्यायचंय, त्याची सेवा करायची. जगाला जाऊन दाखवण्याकरता परमार्थच नाही. परमार्थाचा परिणाम कोणावर होतो? परमार्थाचा परिणाम कोणावर होतो? या देहावर होतो का? आत्म्यावर होतो का? इंद्रियांवरती होतो का? परमार्थाचा परिणाम कोणावर? कधीच आम्ही चिंतन करत नाही. एकट्याची आजी सारखं देव 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 करायची. काय करायची? देवदेव करायची. देवदेव म्हणजे ना, देवदेव करायची म्हणजे कुठलाही देवाला किती करायचीस, देवाबद्दल त्याची फार निष्ठा होती. आणि हे सर्व्हिसला गेलं आणि पाटकन आजी गेली. आजी गेली कळते ना, कव्हरेज एरियाच्या बाहेर गेली. मग तिचा दफनविधी झाला. आजीच मुलगा आल्यानंतर म्हणले काय आजीचं सोनं झालं. आजी गेली, बरं झाली. आजीचं सोनं झालं. काय झालं? आजीचं सोनं झालं. तेवढंच त्याने लक्षात ठेवलं आणि रात्री गेला आणि जिथं पुरलं तर तिथं जाऊन उकरून बघायला लागला, आजीच सोनं झाले काय? आजी सोनं झाला सर, हाड किड हाताला लागायला. शब्दाचा लक्षार्थ आणि भावार्थ जर नाही कळला तर अनर्थ घडल्याशिवाय नाही. शब्दाचा लक्षार्थ आणि भावार्थ कळावा
मला एक परवा म्हणाला, माऊलींच्या आळंदी तीर्थक्षेत्री माऊलींच्या समोर सोन्याचा पिंपळ आहे का? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ म्हणजे सोन्याचा पिंपळ आहे का? नाही का? आहे का नाही? सोन्याचा पिंपळ म्हणजे काय? सोन्याचा पिंपळ या शब्दाचा अर्थ आहे सुख, ब्रह्मसुख ज्याला म्हणतात. त्यामध्ये दुसरं मिश्रित काही नाही, केवळ ब्रह्मसुख ज्याला म्हणतात. त्या अनुसंधानात तो सोनं हा शब्द आला. तसं तुझ्या आजीचं सोनं झालं म्हणून सोनं ढोकाय गेलं म्हणून लक्षार्थ आणि मतितार्थाने सांगायला शब्दार्थ लक्षार्थ कळाव. नवीन लग्न झाले, नवीन लग्न झाली, सासू पुरण वाटत होती. पुरण माहिती आहे ना? पुरणपोळ्या. पुरण वाटता वाटता सासू म्हणाले, बा ते पुरण घे. पुरण घे म्हणजे वाटा, वरवंटा, पाटा. म्हणजे तुम्हाला आता वाटा आता गेले तिथे. वाटा, वरवंटा, पाटा गेला. वाटा, वरवंटा, पाटा घे आणि पुरण वाटीत बैस. काय कर? पुरण वाटीत बैस. सुनन ते पुरण वाटल्याला वाटीत घेतलं आणि गलीतल्या पोरांना वाटत. असं होतं का ते? असं सांगितलं होतं का? पूर्वी ते कॉईन बॉक्स यायचे बघा, कॉईन बॉक्स. 1 रुपयाचं नाणं टाकायचं, त्याच्या अगोदर 2 लावायचा. नंबर लावा. हा, नंबर लावण्याआधी 2 लावा. एसटीडी बूथ मध्ये असायचं पूर्वी. आता गेले ते मोबाईल आल्यामुळे. तसं एकटे गेलं तिथे एसटीडी बूथ मध्ये असं लिहिलेलं होतं. आतमध्ये गेला असं कॉईन टाकणार, 1 रुपया टाकणार, तेवढ्यात पुढे लिहिलेलं होतं काय? नंबर लावण्याआधी 2 लावा. ते न टाकता तसंच बाहेर आलं. खुर्चीत बसलेल्या मालकाला 2 काना खाली लावला. हे काय लिहिले म्हणला? नंबर लावण्याआधी 2 लावा. आता लावतो म्हणला. असं होतं. शब्दाचा लक्षात आणि वाच्यात जर नाही कळला तर अनर्थ घडल्याशिवाय राहत नाही. अनर्थ घडतो. म्हणून इथं सांगत असताना आजी सोनं झालं. सोनं झालं म्हणजे ती बरं झालं. हाल अपेक्षा होऊन मरण्यापेक्षा चांगलं मरण आलं तिला, असं त्याला सांगायचं होतं. पण त्याने त्याचा वेगळा अर्थ लावला आणि रात्रभर उकरत बसला. हातात काय द्या? खडकं. म्हणून मी बऱ्याच वेळा सांगतो, अज्ञानी भक्ती काही कामाची नाही. त्याला ज्ञानाची जोड असावी. त्याला ज्ञानाची जोड पाहिजेच, भलं थोडं असो. पण आम्ही घेत नाही. विधीनं चाललंय. ते करलंय म्हणून आम्ही करतो, आम्ही करलंय म्हणून ते करायला लागलं. आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असताना बऱ्याच वेळा प्रसंग असतो. 18 दिवस, 21 दिवस, 20 दिवस वारी केली. चंद्रभागेमध्ये पाय ठेवला. पाय ठेवल्यानंतर प्रसंग असा झाला, चंद्रभागेमध्ये एकटंच आंघोळ करायला लागलं. स्नान चंद्रभागेकरिता स्नान दोष पडती रामोराम. चंद्रभागेमध्ये स्नान करायला लागलं आणि स्नान करता करता स्नानाला जात असताना उड्या मारत जायचं नाही. पुढे जायचं नाही असं शास्त्रात लिहिलेलं. तुम्ही जायचं नाही ते ठरवा. असं पाय बोलत आहे. हातामध्ये जाताना एखादा लोटा तांब्या असावा स्नानाला जात असताना. आणि बघा काय भीतोय का नाही ठरवा. आणि मग तिथे एकटं असं गेलं, त्याच्या हातामध्ये लोटा होता. लोटा ठेवला कुठं? चंद्रभागेवरती. वाळूच्या वरती लोटा ठेवला. स्नानाला गेला. स्नानात गेल्यानंतर आता ते पंढरपूर कशा करता प्रसिद्ध आहे? पंढरपूर प्रसिद्ध कशा करताय? बोला. पंढरपूर प्रसिद्ध कशा करता माहिती नाही? पांडुरंगा करता. आणि कशा करता? आणि कशा करता? महत्वाचं हा, धरीला पंढरीचा चोर. पहिल्याच वारीला कापड सुद्धा मला ठेवली होती. पहिलीच वारी. काय म्हटलं तर 30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पांडुरंग अंगात भरलेला. चला जाऊया म्हणून आम्ही गेलो. पहिला करणं कापड तिथे ठेवले. आज वरून उडलं कुठं आहे कापड? लोक म्हणाले जावा आता म्हणे नवीन घ्या जावा. कळलं का? कशा करता प्रसिद्ध आहे ते? चोरी करता. तसं स्नान करता करता ते म्हणालं, माझा लोटा दुसऱ्यानं कोणीतरी नेला तर काय करायचं?
म्हणून परत चंद्रभागेतनं बाहेर आलं, त्याचं उकरली, वाळू उकरली, त्यात तो लोटा पुरला, त्याच्यावरती एक मस्तपैकी भगवान शिवशंकरांची पिंड तयार केली. कशा करता? ओळखी करता. तर सगळीच वाळू आतमध्ये बिंदास्त स्नानाला गेलं. तेवढ्यात एक 40 लोकांची रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दिंडी आली. त्यांचं लक्ष त्याच्याकडे गेलं, स्नान करणाऱ्याकडे. त्याच्या कपड्याजवळ बघितलं तर भगवान शिवशंकरांची पिंड. स्नानाला जाताना पिंड करायची आहे असं वाटलं त्यांना. त्या 40 जणांनी त्याच्या जवळ 40 पिंडी तयार केल्या. आता ह्याचा लोटा सापडेल का? आमची अशीच अवस्था झाली. आम्हाला त्याने केलं म्हणून ह्याने केलं, ह्याने केलं म्हणून त्याने केलं. अंतरंगामध्ये वाचिक मानसिक कायिक तर कायच नाही. अंतकर वृत्तीवरती पारमार्थिक साधनेचा परिणाम कशावरती हा माझा प्रश्न. परमार्थाचा परिणाम कशावरती होतो? देहावरती होतो का? देहावरती झाले का? देवदेव करणारी ती आजी हाडाने मुंग्या लागल्या हाताला, परिणाम झाला का? परमार्थ करत होती, परिणाम झाला का देहावरती? परिणाम कुणावरती झाला? सुंदर उत्तर दिलं, परिणाम हा मनावरती होतो. महाराज, परमार्थाचा परिणाम हा दुसरा कशावर होत नाही, मनावर होतो. पण त्या वृत्तीच्या अनुसंधानात, मन हा शब्द वृत्तीच्या अनुसंधान झाला. ती सांगत असताना इथं समचरण दृष्टी विजयवरी सादरी ते माझे हरी वृत्ती राहो. आम्हाला जन्माला घालत असताना मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे अंतकरण चतुष्टय घालून पाठवलं. नुसतं पाठवलेलं नाही. आता मन म्हणजे अंतकरणच आहे, बुद्धी म्हणजे अंतकरणच आहे, चित्त म्हणजे अंतकरणच आहे, आणि अहंकार म्हणजे सुद्धा अंतकरणच आहे. ज्याच्या त्याच्या कामावर नाव पडली. तो पकवाज वाजते म्हणून पकवाज वाजतो, कीर्तन करते म्हणून कीर्तन करा. ते सात्विक शिले नावं त्यांच्या त्यांच्या कामावर पडली. पण माणसंच आहेत का वेगळे आहेत? हात पाय कान नाक डोळा मग सगळे दिसायला, सगळे कपडे वगैरे सगळे तेच आहेत. पण कार्यावरून त्यांच्या जसे त्यांना नावं पडले तसे मनाचं काम काय? मनाचं काम काय? संकल्प विकल्प करणे हे मनाचं. तो चांगला असेल किंवा वाईट असेल ह्याच्याशी काही देणे घेणं नाही. पण संकल्प विकल्प करायला ते मागं पुढे बघत. संकल्प विकल्प उठले, त्या संकल्प विकल्पावरती बुद्धीचा जर निश्चय झाला तर क्रिया घडल्याशिवाय राहत नाही. आणि एकदा का क्रिया घडली की त्या क्रियेचा होणारा परिणाम चांगला असेल किंवा वाईट असेल भोगावाच लागेल. त्यातून कुणी सुटलेला नाही. चांगले काम केलात चांगली फलश्रुती आहे थोडक्यात, आणि वाईट कर्म केला तर वाईट फलश्रुती अनुभवायला आल्याशिवाय. दररोजच्या जीवनामध्ये आपले हजारो संकल्प विकल्प होत असतात. एका संकल्पाची परिपूर्णता जर झाली तर त्याच्या अनुषंगाने हजारो विकल्प पुन्हा तिथं उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही. एका महाराजाची तारीख घेतल्याबरोबर हे येते काय नाही पहिला विकल्प आहे. तारीख दिली हो, सगळं झालं. तारीख दिल्यानंतर येते का नाही कुणास ठाऊक. आल्यावर काय पाकिटासाठी वांद करते काय कुणास ठाऊक. दुसरा विकल्प. तिसरा विकल्प जेवणाचं काय काय नियोजन कसं आहे कुणास ठाऊक. आम्ही आहे त्या पंक्तीत आहे का आणि कुणाला सांगायला लागते. किती हजार विकल्प. त्या रामायणामध्ये ऐरावण मैरावण आले. कोणाले? ऐरावण मैरावण. ते प्रभू रामचंद्रांना सुद्धा आवरले नाहीत. त्या ऐरावणाचा एक रक्ताचा थेंब जमिनीवरती पडला की हजारो ऐरावण मैरावण तयार होते. आता ते ऐरावण मैरावण म्हणजे या देहामध्ये हे रामायणच आहे. या रामायणामध्ये जे ऐरावण एक इच्छा तिची परिपूर्णता झाली की हजारो पुन्हा इच्छेला जन्म घालणंच ती पूर्ण होते. एक गाडी घ्यायचं म्हणून पण काय केलंय संकल्प उठला. एक ती गाडी घ्यायची संकल्प उठला. ओव्हर टाइम करणार आणि काय काय करणार नोकरी करणार. ओव्हर टाइम करून मारून नोकरी करून काय तर करून गाडी घेतली. गाडी घेतल्या पुढं पाशिंगला पैसे, त्याला घालायला पैसे. एका इच्छेची परिपूर्णता करत असताना हजारो पुन्हा तिथं इच्छेला जन्म घालणंच ती परिपूर्णता होत असते. ही संसारात प्रेम. हे मानवी जीवन जगत असताना त्या परमात्म्याला जाणण्याकरता तुम्ही किती प्रयत्न करता का? यादसाठी केला होता, यादसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा त्याला जाणण्याकरता किती तुम्ही प्रयत्न करता. यासाठी केला होता अट्टासा. तुकोबरायांचा पर्याय तुमचा अट्टास आहे.
अठ्ठास आहे का प्रयत्न आहे? खरं सांगता मला 18 आहे प्रयत्न आहे. प्रयत्न कशाला म्हणा म्हणे, 18 कशाला म्हणा? एखादं ध्येय पुढे ठेवल्यानंतर त्या ध्येयाची परिपूर्णता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याची पाठ सोडायची नाही. त्याचं नाव आहे 18. आणि ध्येय हाताला लागत नाही म्हणा तर राहू दे, चल बघूया आली कवा तर, त्याचं नाव आहे प्रयत्न. त्याचं नाव आहे प्रयत्न. प्रपंचामध्ये आपला 18 आहे आणि परमार्थामध्ये काय आहे? प्रयत्न. चालत नाही मला. संसारामध्ये आपला काय आहे? 18 आहे. परमार्थामध्ये 18 असावा. एकदा तरी त्या भगवंताला साक्षी रूपाने आपल्याला दर्शन द्यावं. हा 18 असावा का नाही? त्याची प्राप्ती व्हावं 18 असावा का नाही? परिपूर्णता करणं न करणं त्याचं काम आहे. ते तुम्ही केला तर तो केल्याशिवाय राहणार नाही, पण आम्ही करतच नाही हे आमचं दुर्दैव आहे. त्याला जाणण्याकरता किती प्रयत्न करता, यासाठी केला होता भूतका 18. शेवटचा दिवस गोड व्हावा. कुठला दिवस गोड व्हावा? शेवटचा दिवस गोड व्हावा. आता शेवटचा दिवस म्हणजे कुठला? 12वा 13वा? कुठला शेवटचा दिवस म्हणजे कुठला? दुसरा एक पर्याय दिला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटू रखमाईच्या वरा, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला, शेवट तो भला. प्रत्येकाला शेवट चांगला व्हावा असं वाटतंय का वाईट व्हावं असं वाटतंय? काय म्हणा? शेवट व्यवहारामध्ये शेवट कधी होतो? मेल्यावर का मरायच्या अगोदर? व्यवहाराने मेल्यावरच शेवट झाला म्हणतात हो. पण तुकोबराय हा अभंग ज्यावेळी दिला तो जिवंतपणे दिला. जिवंत असताना काय मेल्यावर? शेवट तो भला, शेवट तो भला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या मायरा भेटू रखमाईच्या वरा. माझा बहु गोड झाला. 2 शब्द आहेत. शेवट तो भला आणि माझा बहु गोड झाला. हे सदैव वैकुंठ गमनानंतरच नाही वर्णन, असताना कोण म्हणते? तुकोबराय शेवट तो भला. कधी भला झाला? भला कधी झाला? माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीला ज्यावेळी तुकोबरायांच्या गळ्यामध्ये ती तुळशी माळा आली त्यावेळी भलं व्हायला सुरुवात झाली. काय व्हायला? भलं व्हायला. परिहार दिला. माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, पाहुणे गुरुवार, माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार, केला अंगीकार तुका म्हणे. बाबाजी आपुले सांगितले नामाने मंत्र दिला, राम कृष्ण हरी. स्वप्नात पुढे मंत्र दिला. स्वप्नात दिलेल्या मंत्रावरती तुकोबराय आरूढ झाले आणि मग तुकोबरायला सदैव वैकुंठ गमनाच्या वेळेला आम्ही जातो, तुम्ही कृपा सुनावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला. कोण उभा? पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावितो. कोण बोलवायला आले तुकोबरायांना? कोण बोलवायला आले? भगवान विष्णू परमात्मा गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. कोण आला? गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तुकोबरायला नेण्याकरता कोण आले? विष्णू परमात्मा. आम्हाला न्यायला कोण येते? आम्हाला न्यायला कोण?
कशावर बसून? कशा करता पर्याय दिला? रेड्या इतकी आमची बुद्धी निर्बुद्ध नाही. रेड्यावेळे आपली बुद्धी निर्बुद्ध नाही. संतांच्या संघाचा परिणाम, माऊलींच्या कृतार्थ हाताचा स्पर्श रेडा बोलत असेल, निर्जीव असणारी भिंडी चेतनत्व होत असेल, तर त्यांच्या विचारावरती जर आरूढ झालो तर आमच्या जीवाचं कल्याण होणार नाही का? चालय गणित आहे, पण आमचा त्याच्यावरती अजून विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता, अजून आमचा विश्वास राहिलेला नाही. पण परिहार दिला. त्याला जाणण्याकरता तुम्ही किती प्रयत्न करता, यासाठी केला होता अभ्यास. शेवटचा दिवस गोड व्हावा हे सांगत असताना शेवट तो भला कधी झाला? तुळशी महाराज हरणारी आणि बहु गोड झाला. कधी? जन्म मरणाची एरझार झाली, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. तुकोबारायला काय करायची गरज नव्हती महाराज, पण आमच्या मनुष्य जन्माला आल्या जीवाचे कल्याण न करता त्याने करून दाखवलं. आधी केले आणि मग असे असणारे ते संत वैष्णव म्हणून जयावगी देवावरती माया. सगळं प्रेम ज्यांनी भगवंतावरती अर्पण केलेलं होतं. आमचं कोणावरती अर्पण आहे? देवावर प्रेम आहे? बोलायच ना, देवावर प्रेम आहे का नाही? प्रेम असल्याशिवाय इथं आलाय तुम्ही? मग प्रेम आहे की नाही? प्रेम ही भावाची पहिली अवस्था आणि भाव हीच प्रेमाची शेवटची अवस्था आहे. आमचं प्रेम आहे, पण अंतरंगामध्ये भाव नाही. देवळात गेलं तर पाया पडताना म्हणते असं असेल काय नाही कुणाच ठाऊक. माझं हे काम पूर्ण करतोय का नाही कुणाच ठाऊक. देवा तुला 10 नारळाचं तोरण होतो, त्याला काय कमी पडलंय? कमी का देवाचा? का जगत ज्याच्यापासून उत्पन्न झालं तर आम्ही काय देऊ शकणार? देव भावाचा भुकेला दास सेवक, त्याला काही देऊ शकत नाही. तुका म्हणे एक भावची कारण जर काही देऊ शकत नाही. एक शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आता दुरी नाही देव त्याला हे सांगत असताना दुरून कुठनं नवीन आणून घालायचं नाही. प्राप्तच आहे, त्या प्राप्ताचीच प्राप्ती करून घेणं म्हणजे परमार्थ करणं. दुसरं तिसरं काय आहे? तुझं आहे तुझं पाशी, त्याची ओळख करून घ्यायची. आता ओळख करून घेत असताना त्याच्याकरता तुम्ही किती प्रयत्न करता? त्या अभंगामध्ये बघा, यासाठी केला होता भूतकाळ 18 शेवटचा दिवस गोड व्हावा. गोड व्हावा झालाय का व्हायचाय? व्हायचंय भविष्य का गोड व्हावा. आता वर्तमान का आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटल्या धावा सृष्टीची. कौतुक वाटे झाले झालं आतापर्यंत ज्याच्याकरता मी अथक प्रयत्न केला त्यातून कुठे सुखाचा कोम अनुभवायला आला नाही. त्याच्याबद्दल कौतुक वाटायला लागलं. नको तेच करायला लागलं. मला कौतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुण. आणि शेवट तुका म्हणे आता परनेली नवरी, आता दिवस चारी खेळे मिळे. तिथं तिन्ही सोहळे, जन्माचा सोहळा, मरणाचा सोहळा आणि विवाहाचा सोहळा एका वेळेला जीवनामध्ये अनुभवायला. तुका म्हणे मुक्ती परनेली, ज्या वेळेला तो बोध मनी ठसावा. सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाला आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्या वेळेला निवृत्त झालं गेलं, आत्मस्वरूपाचं अज्ञान ज्या वेळेला निवृत्त झालं त्यावेळी जगताला अधिष्ठान रूपाने व्यापक असणारा परमात्मा इतर कुठं नाही तर तो मीच आहे ही अवस्था देहामध्ये नंदायची. त्यावेळेला देहाचं देहतादात्म्य गेलं. हा देह म्हणजे मी नव्हे, मरण. मग तू कोण आहेस? तू आहेस कोण? मी सच्चिदानंद स्वरूप असणारा आनंद घन परमात्मा मीच आहे. जन्माचा सोहळा झाला आणि ही अवस्था नांदत असताना अंतरंगामध्ये ती शांती नांदते. तिथेच नाव आहे तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी. ही तिन्ही सोहळे एका वेळेला होतात. ही तिन्ही सोहळे ज्यांच्या जीवनामध्ये ऍट अ टाइम एका वेळेला अनुभवायला आले ते तुकोबर आहेत. त्याने आपल्याला तो सोहळा अनुभवता येतो. कारण जिथून आलं तिथं जायला लागतं तरच येणार ते. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. कधी? आलो निजाच्या माहेरा. निजाच्या म्हणजे जोपर्यंत मूळ स्वरूपामध्ये येत नाही तोपर्यंत आमची येरजा संपत नाही. नवीन एखादा जर नोकर जर इथं आला, नोकर पहिल्यांदा खोली बघून भाड्याने खोली घेतली, त्याने खोलीत राहायला लागला. खोलीत राहता त्याने काय केलं? पगार जरा वाढला म्हणून सुंदर अशी एसी रूमची खोली बघितली.
आणि पहिली खोली सोडली आणि दुसऱ्या खोलीत जाऊन तो राहायला गेला. हे व्यवहारामध्ये खोली बदलत असताना पहिल्यांदा खोली बघावी लागते, बरोबर ना, आणि मग राहती खोली सोडावी लागते. पण परमार्थामध्ये तुमची खोली तयारच आहे, ती तुम्ही बघायची नाही. तुम्ही जसं कर्म करायला लागलेलं आहे तशा पद्धतीनं तुमच्या इटा तयारच आहे, मातीच्या सिमेंटच्या गिलावा तयारच आहे. बिर्लानं करायचं काय कशानं करायचं ते ठरलेलं आहे. गप गुमान उठायचं, माझ्या खोलीला चौकट नाही म्हणायचं नाही, मोकळक्या दाराची त्यात जाऊन राहायचं, तिथं नाही म्हणून चालत. कारण ती आपण तयार केलेली खोली आहे. केले कर्म त्याची केले कर्म घेई झोले, प्रयत्नांचे काही न चाले करून जात नाही तसं. आणि हे भोग भोगून जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आम्हाला हा देह विवर्जित करता येत नाही. म्हणून आमच्या ठिकाणी ही तिन्ही सोहळे एका वेळेला नांदतील असं वाटत नाही. तिन्ही सोहळे नांदले, जन्माचा, मरणाचा आणि विवाहाचा तिन्ही सोहळा. आणि तो नांदत असताना समचरण दृष्टी विटेवरी सादरी तेथे माझे हरी वृत्ती राहावी. आता ती वृत्ती तिथं का राहावी, त्या भगवंताचं चिंतन करता 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 जिथून आलो तिथं गेल्याशिवाय आमच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिरावत नाही. स्थिरावायचं ठिकाण एकच, भगवंताचं स्वरूप. आणि दुसऱ्या बाजूने सांगायचं झालं तर सुख कुठं आहे, जिथं सुख आहे तिथं वृत्ती गेली तरच ती स्थिरावते, इतरत्र ती स्थिरावत नाही. सुख म्हणजे ब्रह्म, ब्रह्म म्हणजे सुख, सुख म्हणजे परमात्मा आणि परमात्मा म्हणजे ब्रह्म. त्या परमात्म्याच्या ठिकाणीच ती अंतःकरणाची वृत्ती स्थिरावते. नाहीतर ती इतरत्र भटकत गेली की पुन्हा संसारात टाकल्याशिवाय गुंतवल्याशिवाय राहत नाही. म्हणून समचरण दृष्टी विटेवरी सारे ते माझे हरी. कुठला शब्द घातला, हरी. पांडुरंग म्हटलं नाही, विठोबा म्हटलं नाही, ते माझे हरी. आता हरी या शब्दात चिंतन सांगितलं तो गोकुळातला शब्द आहे महाराज. त्या गवळणीने भगवंतावरती केलेलं प्रेम हरी या शब्दानं प्रकट केलं, दुसऱ्या कुठल्याने केलेलं नाही. मला परिभाग हरिले माझे हरिले तिका, चित्त हरण करणारा तो आहे. कोण? हरीने हरण केले. काय केले? चित्ताची आवड कोणाला? चित्त हरण करणारा तो आहे. हरीने हरिले माझे चित्त. परिणाम काय झाला? भान वित्त विसरले. आता सगळंच विसरले. गोकुळात खेळणाऱ्या हे प्रेमाचं वर्णन आहे. आता सगळं तर त्याने घेतलं. आता कशी जाऊ घरा? कुठल्या घरात जाऊ? घर कुठलं घर? कुठलं घर? निरंजने आम्ही बांधलेले. त्या घरात गेलो आणि कुठल्या घरात जायचं? निरागाशी पूर्ण झालो, समर्थ अखंड ऐक्यास पावलो असं आपण म्हणतो येतो. पण अजून काहीतरी शिल्लक जाणीव तिचा सूक्ष्म अलंकार शिल्लक, तो सुद्धा शिल्लक राहता कामा नाही. अशी त्या गोकुळामध्ये खेळणाऱ्या गवळणींची अवस्था होती. त्यांच्या मुखातनं आता कशी जाऊ घरा? हरीने हरले माझे चित्त. असा चित्त हरण करणारा तो, त्याच्या ठिकाणी तेथे माझे हरी वृत्ती राहो. आता ती वृत्ती राहण्याकरता अनेक न लगे माईक पदार्थ. आता तो एकदा कळला की दिसणाऱ्या सगळ्याचा बाद निश्चित होतो. मला खरं खऱ्या रूपानं कळलं की खोटं काय हे कळल्याशिवाय राहत नाही. विठोबा समाचार दृष्टी विटेवरी साजरी ते माझे हरे वृत्ती राहो. आणि कळ लगे माईक पदार्थ, आणि कळ लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ. नको देवा
तेथे माझे हरी वृत्ती तेथे माझे हरी वृत्ती. कशाला म्हणावं वृत्ती? विषयांचं प्रकाशन करणाऱ्या अंतकरणाचा परिणाम, त्याचं नाव आहे वृत्ती. विषयाच्या प्रकाशन करणाऱ्या अंतकरणाचा परिणाम, अंतकरणाचा जो परिणाम आहे त्याचं नाव आहे वृत्ती. चांगला असेल किंवा वाईट असेल. हे सांगत असता अनेक न लगे माईक पदार्थ. कधी ज्यावेळेला भगवंताची प्राप्ती आली आम्हाला अनुभवायला आली, येत असताना आत्मस्वरूपाचं अज्ञान केव्हाच लोप पावलेलं आहे. कुणाचं? आत्मस्वरूपाचं अज्ञान कधीच लोप पावलेलं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती लांबच्या लांब गेलेली आहे. कारण परमानंद स्वरूप असणारा परमात्मा मीच आहे या स्वानुभूत स्थितीची अनुभूती या देहामध्ये आलेली आहे. हे जीवन जगत असताना जीवनामध्ये प्राप्तव्य काही शिल्लक राहिलेलं नाही, कर्तव्य काही शिल्लक राहिलेलं नाही. ही अवस्था ज्यावेळेला देहामध्ये नांदायला लागली त्यावेळेला भलं झालं. शेवट तो भला माझा गोड झाला. निर्जस स्वरूपामध्ये आपण काय झालो. पण ज्ञानी जरी असला तर ज्ञानाला हा देह विवर्जित करता येत नाही. जोपर्यंत प्रारब्धाचे भोग भोगायचे तोपर्यंत भोगावेच लागतात, भोगावेच लागतात, भोगूनच संपतात. इतरांना कशाने ते संपत नाही. देहाची आसक्ती नाहीये, देहाची आसक्ती काय शिल्लक राहिलेली नाहीये. प्राप्तव्य नाही, कर्तव्य नाही, तरी सुद्धा मागील प्रारब्धामधले शिल्लक काय म्हणून व्यवहार चालू आहे. जगताचा व्यवहार त्याच्या कृपेने चालू आहे. कुणाच्या? त्याच्या कृपेने चालू आहे. मग देवा हे विषयाचं अनित्व स्वीकारत असताना आज असलेला विषय उद्या असेलच असं नाही, याच्यापेक्षा वेगळा असेल. आता हे गावाला सांगत असताना ते माझे हरिवृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराय. देवदेवतांच्या ठिकाणी सुद्धा नांदत असलेले ते ब्रह्मादिक पद सुद्धा चांगलंच आहे. सगळं सुख जर मिळत असेल तर काय वाईट आहे? चांगलंच आहे. पण पुण्याची पावटी सरे पुन्हा संपलं की पुन्हा खाली यावं लागतं, मृत्यू की यावं लागतं. कदाचित ते ब्रह्मादिक पद, कदाचित इलेक्शन जवळ आल्या मला आमदार व्हावं असं वाटेल. तुला अध्यक्ष म्हणून कोण करना, आमदार होशील. पण पदाकडे बघून ब्रह्मादिक पदे ते आमदार व्हावं असं वाटेल. ब्रह्मादिक पदे पण त्याच्या अंतरंगामध्ये दुःखाची चिराणी काट कशा धरल्यात? दुःखाची. कदाचित तेथे दूषित चित्त जरी जोडते तिथं जाईल माझ्या अंतःकरणाची वृत्ती तिथं जाईल आणि विषयांतर्गत येणार सुख खरं म्हणून पुन्हा तिथंच अडकून पडेल, तिथंच गुंतून पडेल आणि पुन्हा मी जन्म मरणाच्या गर्तेमध्ये सापडल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला कळून चुकले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर. कुणाचे? कुणाच कळले. तुका म्हणे त्याचे म्हणजे कुणाचे? हा जगताचा वादच निश्चित झाल्यामुळं कालत्री झालाच नाही. कोण? संसार झालाच नाही याचं स्वीकारलेलं आहे. कसं सत्य आहे. संसार होत असतो, करावा लागत नाही. या जगाला अधिष्ठान असणार, जे व्यापक असणार, चिरंतर निरंतर असणार जे परमतत्व आहे ते माझ्यासह व्याप्त रूपाने या विश्वामध्ये भरलेले असल्यामुळं हे विश्वची माझे ऐसी मती जयाची स्थिर किंवा चराचर आपणची झाला. माझ्यासह तो व्याप्त रूपाने भरलेला आहे. हा बुद्धीचा निश्चय झालेला आहे आणि हे आम्हाला आता कळले. तुका म्हणे त्याचे कळले आम्हाला त्याचं वर्म कळले. काय वर्म कळलंय? परमात्मा सोडली इतरांमध्ये दुःखाशिवाय काय भोगायला येत नाही. करायचं काय नाही ते तुम्ही ठरवायचं, ते आपल्या हातात दिले, ते आपल्या हातात दिले. कर्म करायचं आपल्या हातात दिले. पण परमात्म्याला सोडून जर तुम्ही काही जरी करत असाल तर आपल्या वाटेला दुःखाशिवाय काय येणार नाही. तुका म्हणे त्याची कळले आम्हा वर्म. कुठलं? जे जे कर्म धर्म नाशिवान ते स्वभावताच नाशवान आहे. हा नाशवान हा त्याचा स्वभाव आहे. हे आम्ही स्वीकारल्यामुळं आता देवा तुझ्या चरणावरनं तेथे म्हणजे कुठे? तुझ्या चरणाच्या ठिकाणी तेथे माझे हरी वृत्ती लाव. आणि वृत्तीच मनाच्या अनुसंधान ती वृत्ती आली. ती मनच भगवंताच्या चरणावरती जर अर्पण झालं तर संकल्प विकल्प उठायचे काय संबंध नाही. आणि संकल्प विकल्प करणारं मनच भगवंताच्या चरणावर अर्पण केल्यामुळे देवा संकल्प तुझ्या कृपेनं, विकल्प झाला तुझ्या कृपेनं, चांगलं झालं
तुझ्या कृपेने आणि वाईट झालं तरी तुझ्या कृपेने. करता करवी तत्व असतं मी मात्र निमित्ताचा धनी केला असेल प्राणी एकलेलं कंठीची ना म्हणून तू खेळवायला पाठवून आला आणि खेळ सुद्धा करून घेण्याला तूच आहे. माझी भूमिका गारुड्याची. पंबाबाजी म्हटलं तर वाजूला नाच म्हटलं तर नाचणार एवढंच आपल्या हातात आहे. दुसरं आपल्या हातात काही नाही. हे तर आपण थांबायचं आहे.